आई गणपती बाप्पासाठी मोदक बनवलं ग. हो बाळा, आता लवकरच आपल्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. तर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपण तयार तर असायलाच हवं ना. तर आज आपण बनवणार आहोत इथे साधे सोपे असे खव्याचे मोदक. खव्याचे मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी खवा. गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि आता आपण खव्याला मस्त भाजून घेऊया. तुमच्याकडे कोणते मोदक बनवता बरं? आम्ही तर विदर्भातले मस्त तळणीचे मोदक बनवतो. बनवायला एकदम सोपे आणि खायला तेवढेच चविष्ट. पण आज आपण इथे खव्याचे मोदक बनवत आहोत. खव्याला मस्त असं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं, अगदी या प्रकारे. दोन मिनिटात खवा आपला भाजला गेलेला आहे बघा. आता आपण यात टाकणार आहोत थोडंसं दूध. यावेळी मी इथे गॅस बंद केलेली होती आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. दूध मिक्स केल्याच्या नंतर त्यामध्ये टाकलेला आहे मी खोबरा किस. खोबरा किस घातल्यावर पुन्हा आपण त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं 1.5-2 मिनिट. आणि त्यानंतर मी त्यामध्ये घातली होती साखर. बघा, हे सर्व मंद आचेवर करायचं, अगदी या प्रकारे. आता आपलं मिश्रण झालेलं आहे तयार. आता आपण याला थंड होऊ देऊया. आता माझ्याकडे साचा नाही आहे, नाहीतर म्हणान की ताईने असेच मोदक वळले. हातावर तुम्हाला करून दाखवत आहे, तुम्ही बघा. एक छोटासा गोळा करायचा आणि त्याला हाताने कळ्या द्यायच्या. जर तुमच्याकडे मोदकाचा साचा असेल तर 1 नंबर. अशा प्रकारे आपण मोदक वळून घ्यायचे. हे मोदक बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या वेळी हे मोदक नक्की बनवून बघा. चवीला अतिशय सुंदर लागतात बरं. बघा, तुम्हाला एवढी मेहनत घेण्याची गरज नाही आहे. तुम्ही एक साचा घेऊन हे करू शकता. या प्रकारे मी सर्व मोदक वळून घेतले आणि आता तुम्ही गणपतीला नैवेद्य दाखवून घ्या आणि आवडला असेल तर तुम्ही खाऊन घ्या. ठीक आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.